नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राईब करायला विसरू नका। केडगावात हजरत पाचपीर बाबा यांचा वार्षिक शाही संदल व उर्स उत्साहात। हजारो भाविकांची उपस्थिती। देशाच्या शांतता सलामतीसाठी विशेष दुआ। धार्मिक, सामाजिक व सर्व धर्म समभावाचा संदेश देणाऱ्या सोहळ्यात विविध संघटना, मान्यवर व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। ऐतिहासिक शहर अहिल्यानगर, अहमदनगरलगत असलेल्या केडगाव येथे सूफी संत हजरत पाचपीर बाबा रहमतुल्ला अलई यांच्या वार्षिक शाही संदल व पवित्र उर्स सोहळ्याचे यंदाही अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले। हजरत पाचपीर बाबा ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक परंपरा, सामाजिक सलोखा आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणारा हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला। या सोहळ्याचे आयोजन हजरत पाचपीर बाबा ट्रस्टचे संस्थापक व खादिमे मुजावर सय्यद हमीद भाई, अध्यक्ष सय्यद वाहिद उर्फ बब्बू भाई आणि सचिव आसिफ सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। ट्रस्ट कार्यालयातून पारंपरिक शाही संदल मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आला। ढोल ताशे, धार्मिक घोषणांचा जयघोष आणि भाविकांच्या उपस्थितीत निघालेला हा संदल दर्ग्यावर नेऊन चढविण्यात आला। मार्गात विविध सामाजिक, धार्मिक संस्था तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शाही संदलचे पुष्पवृष्टी करून व हार अर्पण करून उत्स्फूर्त स्वागत केले। दुपारी जोहरच्या नमाजानंतर शाही मस्जिद केडगावचे इमाम मौलाना आझाद अली रजवी यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र कुराण शरीफातील आयतींचे पठण करण्यात आले। त्यानंतर भारत देशाची प्रगती, शांतता, बंधुभाव, सर्व देशवासियांचे सुख, समृद्धी, सलामती तसेच देशात कायम सामाजिक सलोखा, एकोपा आणि प्रेमभाव नांदावा यासाठी विशेष दुआ, प्रार्थना करण्यात आली। संदल व उर्स निमित्त भाविकांसाठी लंगर महाप्रसाद, भंडारा आयोजित करण्यात आला होता। हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। तसेच रविवार दिनांक 2 जुलै रोजी दुपारी दरगाह परिसरात हजरत पाचपीर बाबा यांच्या फातेहा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यानंतरही महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून सर्वधर्मीय नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचा आस्वाद घेतला। या पवित्र सोहळ्यास ओमकार सातपुते, उद्योजक संजू साबळे, अभिजित कोतकर, महेंद्र कांबळे, नगरसेवक अमोल येवले, संग्राम कोतकर, अभि काळे, हर्षवर्धन कोतकर, विजू कोतकर, शाहिद सय्यद, रईस शेख, शब्बीर सय्यद, सोहेल सय्यद, समीर सय्यद, साहिल सय्यद, शाहरुख सय्यद, अली सय्यद, आसिफ सय्यद, संजय चौहान, सुलतान शेख, शोएब पठाण, फैजान शेख, इम्रान शेख, रेहान शेख, फरहान शेख, जाहिद शेख, वहाब सय्यद, जहीर पठाण, चांद पठाण, असलम सय्यद, रफीकभाई कादरी रजवी, हाजी अब्दुल गणी मनियार, पत्रकार जहीर सय्यद, लक्ष्मण साबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक नेते आणि हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी हजरत पाचपीर बाबा दर्ग्याचे संस्थापक व खादिमे मुजावर सय्यद हमीद भाई यांनी उपस्थित सर्व मान्यवर, भाविक, स्वयंसेवक, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य, सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारा हजरत पाचपीर बाबा यांचा वार्षिक शाही संदल व उर्स सोहळा यंदाही अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हर साल की तरह इस साल भी जो है पांचवीं बाबा का उर्स मनाया जा रहा है और हम सभी हजरात बहुत ही खुशनसीब हैं कि पांचवीं बाबा के उर्स में हम सभी हजरात की हाजिर हुई। रब की बारगाह में दुआ करते हैं कि मौला हम सब की हाजिरी को कबूल अता फरमाए। और आज उर्स के इस तकरीब में जो कुछ भी इंतजाम किए गए, अखराजात किए गए, मौला तो अपने हबीब के फजल करम से आज के जो है उर्स के सारे अखराजात को कबूल अता फरमाए, हम सब की हाजिरी को कबूल अता फरमाए। और रब की बारगाह में दुआ करते हैं कि मौला ये उर्स पाक इसी तरह से हर साल जो है ताबिंदा और जिंदा रहे और इसी तरह सबके दिलों में ये जज्बा हमेशा पैदा होते रहे ताकि ये उर्स पाक हमेशा इसी तरह से चलता रहे और हम सब हजरात जो है पाचपीर बाबा का फैजान हमेशा इसी तरह से लूटते रहे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नमस्कार। सालाबाद प्रमाणे पाचपीर बाबा संदल यांचा उरूस केडगाव बायपास या ठिकाणी जवळपास 42 वर्षांपासून हा उरूसचं आयोजन व नियोजन आमचे सगळे केडगावातील सहकारी, आमचे मार्गदर्शक असतील, जे बब्बू भैया असतील, कायम मोठ्या
उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात हा संदलचा कार्यक्रम हा केडगाव बायपास या ठिकाणी केला जातो. दरवर्षी सर्वच हिंदू मुस्लिम सर्व बांधव एकत्रित येऊन खूप छान आणि सुंदर रित्या हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 42 वर्ष झाले, इथून पुढचे येणारे सगळेच वर्ष हा कार्यक्रम अशाच उत्साहात आणि अशाच आनंदात साजरा व्हावा अशी मी माझ्या वतीने, आपल्या केडगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि शिवसेना संपर्क प्रमुख दिलीपदादा सातपुते साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो. सर्वांना शुभेच्छा. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। मेरे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के प्यारे दीवानों, जिस तरह से आप देख रहे हैं यहाँ पांच पीर बाबा का उर्स मनाया जा रहा है बड़े धूमधाम से, हर साल की तरह इस साल भी जो है बड़े धूमधाम से मनाया जा रहा है। यहाँ हिंदू मुस्लिम सब आते हैं और पांच पीर बाबा के सदके में फैज पाते हैं। अल्लाह से दुआ है कि पांच पीर बाबा के सदके में जितने भी हाजिर आए हैं, हिंदू मुस्लिम सब आए हैं, अल्लाह ताला उनकी सबकी जायज तमन्ना को पूरी अता फरमाए। और इसी तरह से सिलसिला चलता है। हमारे हमीद भाई, हमारे बब्बू भाई, हमारे शहीद भाई और भी उनके इंतजाम जो कमेटी है, ये सब मिलकर के बड़े धूमधाम से उर्स मनाते हैं। उन अल्लाह ताला से दुआ है कि उनको जो है इसका फायदा अता फरमाए। अस्सलाम वालेकुम। आज आपण या ठिकाणी पाच पीर बाबा यांच्या उर्स आणि संदलच्या निमित्ताने सर्वजण एकत्र जमा झालेलो आहोत। आणि या ठिकाणी हा जो उर्स हमीद भाई आणि त्यांचे मित्रमंडळ आणि त्यांची मुलं वगैरे जे साजरा करतात, त्यामध्ये त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे। आणि सांगितल्याप्रमाणे आपला जरी धर्म वेगळा असला तरी आपण आपल्या सर्व धर्मामध्ये एकता आहे। आपण माणुसकी हाच खरा धर्म आहे। आणि यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमा झालेलो आहोत। आणि आपण पाहत आहोत इथे सर्व प्रकारचे सर्व जाती धर्माचे लोक जमा झालेले आहेत। आणि त्यांनी मोठ्या भक्तिभावाने, प्रेमाने आणि आदराने पाच पीर बाबाचा संदल साजरा केलेला आहे। आणि तसंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो की आपण सर्वजण बंधू भावांनी एकत्र राहायला पाहिजे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द